नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, खरीप पीक विमा योजनेसंदर्भात एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। तर मित्रांनो, आता कोणत्या शेतकऱ्यांना या पीक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप सुरू झाला आहे आणि कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे, याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजना या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे। आता पात्र शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्यात येणार आहे। महाराष्ट्र सरकारने 2023च्या खरीप हंगामापासून ₹1 पीक विमा योजना लागू केली आहे। जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये आलेल्या पुरामुळे तसेच सततच्या पाऊस, अतिवृष्टी, पावसातील खंड अवकाळी पाऊस, इतर नुकसान इत्यादी नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। अजूनपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच नाही। या संदर्भात तात्काळ बैठका लावून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित देण्याची मागणी केली आहे। 2024च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ₹15,000 याप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत विशेष अनुदान वितरणाचा शुभारंभ आज करण्यात आला। ऑनलाईन पद्धतीने तात्काळ हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे। पहिल्या टप्प्यात 50,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ₹2,398,93,00,000 जमा करण्यात आले आहेत। राज्यातील एकूण सुमारे 96 लाख शेतकरी या योजनेतून लाभासाठी पात्र आहेत। आधार संलग्न माहिती व अन्य प्रक्रिया पूर्ण केली असेल तर शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी तांत्रिक अडचण येणार नाही। तसेच टप्प्याटप्प्याने उर्वरित शेतकरी बांधवांना देखील लाभ वितरित केला जाईल। मागील वर्षी आर्थिक नुकसान झालेल्या कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ₹15,000 प्रमाणे द्यावयाच्या मदतीत कार्यपद्धती आज मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अंतिम निर्णय करण्यात आला आहे। याद्वारे सुमारे 91 लाख हेक्टरवरील 83 लाख शेतकऱ्यांना ₹4,192 कोटी अनुदान वितरित केले जाईल। या अनुदान वाटपासंदर्भात लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता मुरुड तलाठी कार्यालयाने पूर्ण केली आहे। आता अनुदान खात्यावर जमा होण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप बँकेचे तपशील दिलेले नाही त्या शेतकऱ्यांनी त्वरित तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तलाठी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे। मित्रांनो, लवकरच शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधून त्यांचे बँक तपशील जमा करण्यास सांगितलेले आहे। तर मित्रांनो, लवकरच तुम्ही बँक तपशील तलाठ्यांकडे जमा करायचे आहे, म्हणजे तुम्हाला या पीक विमा योजनेचा पूर्ण लाभ मिळणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।